हे होऊ शकतात. प्रार्थना घेऊन करा सुरू ते. हा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णाला वंदन करून आपण साधक संजीवनीच्या दुसऱ्या अध्यायाच्या अभिवाचनाला सुरुवात करू. आजचा श्लोक आहे 46. यावानर्थ उदपानी सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. त्रिगुणरहित निर्द्वंद्व इत्यादी झाल्याने काय होईल या श्लोकात खूपच सुंदर उदाहरणांनी सांगितलेलं आहे भगवानांनी. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, जर संपूर्ण बाजूंनी परिपूर्ण भरलेल्या मोठ्या जलाशयाची प्राप्ती झाल्यावर लहान जलाशयाचे मनुष्याला काहीच प्रयोजन उरत नाही. तसेच वेद आणि शास्त्रांना तत्वाने जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानी मनुष्याला संपूर्ण वेदांचे तेवढेच प्रयोजन राहते, अर्थात काहीही प्रयोजन राहत नाही. म्हणजे जर ब्रह्मज्ञानी एखादा झालेला आहे तर बाकीचे वेद पुराण वगैरे वगैरे त्याच्यासाठी काहीच अर्थ उरत नाही. पाण्याने सर्वस्वी परिपूर्ण स्वच्छ निर्मळ अशा महान सरोवराची प्राप्ती झाल्यास मनुष्याला लहान लहान पाण्याच्या डबक्यांची काहीच आवश्यकता राहत नाही. कारण लहानशा डबक्यात जर हातपाय धुतले गेले तर त्यात माती मिसळल्याने ते पाणी गढूळ होते आणि स्नान करण्याच्या लायक ते राहत नाही. आणि जर त्यात स्नान केले तर कपडे धुण्याच्या लायक ते राहत नाही. आणि जर कपडे धुतले गेले तर ते पाणी पिण्याच्या लायक राहत नाही. म्हणून परंतु महान सरोवरात मिळाल्यास त्यात सर्व काही केले तरी काही फरक पडत नाही. अर्थात त्याची स्वच्छता, निर्मळता, पवित्रता जशीच्या तशीच कायम राहते. तसेच जे महापुरुष परमात्म तत्वाला प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी वेदात सांगितलेले यज्ञ, दान, तप, तीर्थ, व्रत इत्यादी जेवढे म्हणून पुण्यकारक कर्म आहेत काहीही प्रयोजन राहत नाही. अर्थात ते पुण्यकर्म त्यांच्यासाठी लहान लहान डबक्यासारखे होतात. तसंच जो परमात्म तत्वाला म्हणजे परमात्म तत्वाला जाणणारा आहे आणि वेदशास्त्राच्या तत्वालाही जाणणारा आहे त्या महापुरुषाला येथे ब्राह्मणस्य विजानतः म्हटलेलं आहे. म्हणजे तात्पर्य काय तर परमात्म तत्वाची प्राप्ती झाल्यास तो तिन्ही गुणाहून रहित होतो. सत्व, रज, तम हे जे तिन्ही गुण आपल्याला सांगितलेले आहेत त्या तिन्ही गुणाहून तो रहित होतो. तो निर्द्वंद्व होतो, म्हणजे द्वंद्व सुद्धा मनातलं संपून जातं. अर्थात त्याच्यात राग द्वेष इत्यादी राहत नाहीत. तो नित्य तत्वात स्थित होतो. तो निर्योग क्षेम होतो. अर्थात एखादी वस्तू मिळावी आणि त्या वस्तूची रक्षा होत राहावी असा त्याचा भाव राहत नाही. तो सर्व काळ मतपरायण होतो. असा या सुंदर उदाहरणाद्वारे त्यांनी समजून सांगितले आपल्याला. त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा श्लोक, ह्याच्यावर प्रत्येक परीक्षेत कुठला ना कुठला प्रश्न आलेलाच आहे आणि पूर्ण महाभारतात सुद्धा हा फार महत्वाचा प्रसिद्ध श्लोक आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. हाच सिद्धांत आपल्या जीवनाला सुद्धा लागू आहे. त्यामुळे हा आपल्या नेहमीसाठी सुद्धा हा श्लोक आपल्याला फार महत्वाचा आहे. प्राप्त कर्तव्य कर्माचे पालन करण्यातच तुझा अधिकार आहे. भगवान सांगतात अर्जुनाला, यात तू स्वतंत्र आहेस, कारण मनुष्य योनी कर्मयोनी आहे. मनुष्याशिवाय दुसरी कोणतीही योनी नवीन कर्म करण्यासाठी नाही. म्हणजे जसे पशु पक्षी इत्यादी जंगम आणि वृक्षलता इत्यादी स्थावर प्राणी नवीन कर्म करू शकत नाहीत. देवता इत्यादी मध्ये नवीन कर्म करण्याचे सामर्थ्य आहे, परंतु ते केवळ पूर्वी केलेले यज्ञ, दान इत्यादी शुभ कर्माचे फळ भोगण्यासाठीच आहेत. ते भगवंताच्या विधानानुसार मनुष्याला कर्म करण्याची सामग्री देऊ शकतात, पण केवळ सुखभोगातच लिप्त असल्या कारणाने स्वतः नवीन कर्म करू शकत नाहीत. नरकातील जीव देखील भोगयोनी असल्याने आपल्या दुष्कर्माचे फळ भोगतात, नवीन कर्म करू शकत नाहीत. नवीन कर्म करण्याचा केवळ आणि केवळ मनुष्याचाच अधिकार आहे. भगवंताने सेवारूपी नवीन कर्मे करून भगवंताने काय केलं, केवळ आपला उद्धार करण्यासाठीच हा अंतिम मनुष्य जन्म दिला आहे.
जर जीव आपल्यासाठी कर्म करेल तर बंधनात पडेल आणि कर्म न करता आळस प्रमादात पडून राहील तर वारंवार जन्म मरत राहील. म्हणून भगवान म्हणतात की केवळ सेवारूप कर्तव्य कर्म करण्याचाच अधिकार आहे. फळाचा विचार करण्याचा अधिकार तुमचा नाही. मनुष्यासमोर देश, काळ, घटना, परिस्थिती इत्यादी विषयी शास्त्रविहित कर्म तर वेगवेगळी असतील, परंतु एका काळात एक मनुष्य कोणत्याही एका कर्मालाच तत्परतेने करू शकतो. जसे क्षत्रिय असल्यामुळे अर्जुनासाठी युद्ध करणे, दान देणे इत्यादी कर्तव्य कर्माचे विधान आहे. पण वर्तमान काळात युद्धाचे वेळी तो एक युद्धरूप कर्तव्य कर्मच करू शकतो. दान इत्यादी कर्तव्य कर्मे करू शकत नाही. नवीन कर्मानुसारच त्याचे भविष्य निर्माण होते. म्हणून शास्त्र आणि संत महापुरुषांचा विधी निषेध, राज्य इत्यादीचे शासन केवळ मनुष्यासाठीच असते. कारण मनुष्यामध्येच पुरुषार्थाची प्रधानता आहे, नवीन कर्म करण्याची स्वतंत्रता आहे. परंतु मागील कर्माच्या फलस्वरूप मिळालेल्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला बदलण्यात हा परतंत्र आहे. तात्पर्य असे की मनुष्य कर्म करण्यात स्वतंत्र आणि फलप्राप्तीत परतंत्र आहे. परंतु अनुकूल प्रतिकूल रूपाने प्राप्त झालेल्या परिस्थितीचा सदुपयोग करून मनुष्याला त्याच्या आपल्या उद्धाराची साधन सामग्री बनवू शकतो. कारण हे मनुष्य शरीर आपल्या उद्धारासाठीच मिळाले आहे. म्हणून याचा नवीन पुरुषार्थ सुद्धा उद्धारासाठीच आणि जुन्या कर्माच्या फलारूपाने प्राप्त झालेली परिस्थिती सुद्धा उद्धारासाठीच आहे. अशी आहे की मनुष्य जन्मात प्रारब्धानुसार जी काही शुभ किंवा अशुभ परिस्थिती येते त्या परिस्थितीला मनुष्य सुखदायी अथवा दुःखदायी समजू शकतो. परंतु वास्तविक पाहता त्या परिस्थितीपासून सुखी अथवा दुःखी होणे कर्माचे फळ नाही. कारण परिस्थिती तर बाहेरची असते आणि सुखी दुःखी होतो तो स्वयं. मागे कालच्या श्लोकात आपण पाहिलं की स्वयंलाच सगळे कर्म करावे लागते आणि स्वयं दुःखी होतो तर आपण त्या स्वयंला दुःखी करतो. म्हणजे भगवंतांनी मनुष्य देहाला दिलेला आत्मा जो आहे त्या स्वयंला आपण दुःखी करतो. तसं करता कामा नये. त्या परिस्थितीशी तादात्म्य करूनच हा सुख दुःखाचा भोगता बनतो. जर मनुष्य त्या परिस्थितीशी तादात्म्य न करता त्याचा सदुपयोग करेल तर तीच परिस्थिती त्याचा उद्धार करण्यासाठी साधन सामग्री बनेल. दुसऱ्यांची सेवा करणे सुखदायी परिस्थितीचा सदुपयोग आहे आणि दुःखदायी परिस्थितीचा सदुपयोग सुखभोगाच्या इच्छेचा त्याग करणे हा आहे. दुःखदायी परिस्थिती प्राप्त झाल्यास मनुष्याने केव्हाही घाबरून जाऊ नये, तर हा विचार करावा की आम्ही पूर्वी सुखभोगाच्या इच्छेनेच पाप केले होते आणि तेच पाप दुःखदायी परिस्थितीच्या रूपाने येऊन नष्ट होत आहे. यात एक लाभ असा आहे की त्या पापाचे प्रायश्चित्त होत आहे आणि आम्ही शुद्ध होत आहोत. दुसरा लाभ असा आहे की आता आम्ही सुखभोगासाठी पाप करू तर पुढेही अशाच प्रकारची दुःखदायी परिस्थिती प्राप्त होईल असा धोक्याचा इशाराही आम्हाला मिळत आहे. म्हणून सुखभोगाच्या इच्छेने आता कोणतेही काम करावयाचे नाही, तर प्राणी मात्राच्या हितासाठीच काम करावयाचे आहे. म्हणजेच फळात तुझा थोडा सुद्धा अधिकार नाही, अर्थात फळाच्या प्राप्तीत तुझी स्वतंत्रता नाही. कारण फळाचे विधान तर माझ्या अधीन आहे, म्हणजे भगवंताच्या अधीन आहे. म्हणून फळाची इच्छा न ठेवता कर्तव्य कर्म कर. जर तू फळाची इच्छा ठेवून कर्म करशील तर तू बांधला जाशील, कर्मबंध. दुसरी गोष्ट अशी आहे की जेवढी म्हणून कर्म होतात ती सर्व प्राकृत पदार्थ आणि व्यक्तीच्या संघटनेनेच होतात. पदार्थ आणि व्यक्तीच्या संघटनाशिवाय कर्म करू शकत. त्यांच्या संघटनाने झालेल्या कर्माचे फळ आपल्यासाठी इच्छिणे इमानदारी नव्हे. म्हणून कर्माचे फळ इच्छिणे मनुष्यासाठी हितकारक नाही. फळात तुझा अधिकार नाही असे भगवान सांगतात. यावरून असे सिद्ध होते की फळाशी संबंध जोडण्यात अथवा न जोडण्यात सर्व मनुष्य स्वतंत्र आहेत. म्हणजे ते करू शकतात, फळाचा संबंध जोडू शकतात, फळाची आसक्ती धरू शकतात, समर्थ आहेत. यात ते पराधीन आणि असमर्थ नाही.
मनुष्य कर्म तर एक करतो, परंतु त्या कर्मापासून अनेक फळे इच्छितो. जसे मी अमुक कर्म करीत आहे तर यापासून पुण्य व्हावे, संसारात माझी कीर्ती व्हावी, इत्यादी इत्यादी. एक एकदा कुठे आपण मंदिरात गेलो पाया पडायला, तर एकदाच नमस्काराने आपण कितीतरी गोष्टी मनातल्या त्याला वाहून टाकतो. तर हे तोच प्रसंग इथे त्यांनी सांगितलाय की एका कर्मामध्ये मनुष्य अनेक फळाची इच्छा धरतो. पण असं न करता निष्काम होण्याची अर्जुनाला त्यांनी समजावून सांगत आहेत भगवान, की निष्काम कसं व्हायचं. तर निष्काम होण्याचे काही उपाय सांगितलेले आहेत. कामना उत्पन्न झाली असता अभाव होतो. कामनेची पूर्ती झाल्यास परतंत्रता आणि पूर्ती न झाली तर दुःख होते. तसेच कामनापूर्तीचे सुख भोगण्याने नव्या कामनेची उत्पत्ती होते आणि सकाम भावपूर्वक नवी नवी कर्म करण्याची रुची वाढत जाते. हा सिद्धांत बरोबर समजून घेतल्यास निष्कामता आपोआप प्राप्त होते. कर्म नित्य नाहीत, कारण त्याचा आरंभ आणि अंत होत असतो. तसेच त्या कर्माचे फळही नित्य नाही, कारण त्यांचाही संयोग आणि वियोग होतो. परंतु स्व हा जो आहे तो नित्य आहे. अनित्य कर्म आणि कर्मफलाने नित्य असलेल्या स्वरूपाला काहीही लाभ होत नाही. असे योग्य रीतीने समजल्यास निष्कामता येते. निष्काम झाल्यास संसारी परमात्म तत्वाची प्राप्ती होते. कर्मात निष्काम होण्यासाठी साधकात तीव्र विवेकही असावयास हवा आणि सेवाभावही असावयास पाहिजे. कारण या दोन्हीच्या असल्यानेच कर्मयोग योग्य रीतीने आचरणात येईल. नाहीतर कर्म होतात पर्य आपल्या सुख आरामाचा त्याग करण्यात तर विवेकाची प्रधानता पाहिजेच, आणि दुसऱ्यांना सुख आराम पोचण्यात सेवाभावाची प्रधानता पाहिजे. हे जर दोन्ही जुळून आलं तरच कर्मयोग होणार आहे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी कर्मसामुग्रीशी आपली थोडीशी सुद्धा ममता नसावी. कारण यांच्या ठिकाणी ममता झाल्यास मनुष्य कर्मफळाचा हेतू दंतवेग पाहता अंतःकरण, बहिःकरण आणि क्रियेशी आपला कोणताच संबंध नाही. याचा संबंध समष्टी संसाराशी आहे. जसे एखाद्या व्यक्तीद्वारा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे हित होत आहे, तर यात आम्ही आपला संबंध मानितच नाही, त्यात आपणाला निमित्त मानित नाही. तसेच आपले म्हणविणे जाणारे शरीर इत्यादीकडून कोणाचे हित झाले तर त्यात आपल्याला निमित्त मानू नये. जर आपल्याला कोणत्याही क्रियेचे निमित्त हेतू मानले नाही तर कर्मफलाचा हेतूही ठरणार नाही. म्हणून पूर्वीपासून मोठे लोक आणि आता आपणही म्हणतो की भगवान श्रीकृष्ण आमच्याकडून करून घेतील ते आपण करू, म्हणजे सगळं त्यांच्या हातात देऊन टाकतो आपण आपण जे जे काही करतो ते. तसंच कर्म न करण्यातही तुझी आसक्ती होता कामा नये. मग असं आहे कर्माचं फळ आपल्याला चिंतायचं नाहीये, नको आहे आपल्याला, तर मग कर्मच करायचं नाही का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर भगवान देत आहे. कर्म न करण्यातही तुझा अधिकार नाही, कारण कर्म न करण्याच्या आसक्तीने आळस प्रमाद निर्माण होईल. कर्मफलात आसक्ती राहण्याने जसे बंधन होते तसेच बंधन कर्म न करण्याने आळस प्रमाद इत्यादी झाल्यामुळे होते. कारण आळस प्रमादाचाही एक भोग होतो, अर्थात त्याचेही एक सुख होते, जो तमोगुण आहे. लौकिक लाभ होईल, संसारात आमची प्रसिद्धी होईल इत्यादी कोणतेही सांसारिक प्रयोजन असता कामा नये. आणि समाधी लागल्याने आध्यात्मिक तत्वात आमची स्थिती होईल इत्यादी कोणतेही पारमार्थिक प्रयोजन असता कामा नये. तात्पर्य असे की कर्म न करण्याने सांसारिक आणि पारमार्थिक उन्नती होईल, हेही कर्म न करण्यासंबंधी आसक्ती आहे. कारण वास्तविक तत्व कर्म करणे अथवा या श्लोकात भगवंताचे असे म्हणणे दिसून येत आहे की परिवर्तनशील वस्तू, व्यक्ती, पदार्थ, क्रिया, घटना, परिस्थिती, अवस्था, स्थूल सूक्ष्म कारण शरीर इत्यादीशी साधकांची संपूर्णपणे निर्लिप्तता असावी. त्याच्याशी थोडा सुद्धा कोणत्याही प्रकारचा संबंध असता कामा नये. या श्लोकात जाणीवपूर्वक आपण हे वाचूया की इथे 4 गोष्टी आलेल्या आहेत. 4 चरणात 4 गोष्टी म्हणजे बघा,
कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पहिलं चरण. दुसऱ्या चरणात फलात केव्हाही तुझा अधिकार नाही. तिसऱ्या चरणात तू कर्मफलाचा हेतूही बनू नको. आणि चौथ्या चरणात कर्म न करण्यात देखील तुझी आसक्ती नसावी. तर हे 4 चरणात ह्या 4 गोष्टी बुद्धाच्या ज्ञानी सांगितलेल्या आहेत. तात्पर्य असे झाले की अकर्मण्यतेमध्ये रुची असल्याने प्रमाद, आळस इत्यादी तामसी वृत्तीशी तुझा संबंध होईल. कर्म आणि कर्मफलाशी संबंध जोडल्याने तुझा राजस वृत्तीशी संबंध होईल. प्रमाद, आळस, कर्म आणि कर्मफल इत्यादीशी संबंध न राहिल्याने जे विवेकजन्य सुख होते, प्रकाश मिळतो, ज्ञान मिळते, त्यांच्याशी संबंध जोडल्याने सात्विकी वृत्तीशी संबंध होईल. यांच्याशी संबंध होणेच जन्ममरणाचे कारण आहे. म्हणून साधकाने कर्म, कर्मफल आणि त्याच्या त्यागाचे सुख यापैकी कोणाशीही आपला संबंध जोडू नये. त्यांच्यात राग, आसक्ती करू नये. अशी संबंध न ठेवणेच कर्मयोग आहे. कर्मयोग तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर बघायचा आहे. त्यातला हा पहिला श्लोक म्हटलं तरी चालेल. आणि कर्मयोग काय आहे हे आपल्याला भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. तर या श्लोकाद्वारे कर्मयोग आहे. ताण, तणाव, चिंता, भ्रमनिरास आणि अपेक्षाभंग या सर्वांचे मूळ कर्मफळाच्या अपेक्षेतच असते. शरीरांतर्गत अनेक क्रिया या केवळ स्वच्या प्रयत्नातून सिद्ध होत नाहीत. शरीरातील प्रत्येक पेशीला स्वत्व असते. शिवाय ज्या साऱ्या क्रिया शरीराकडून घडतात त्या क्रियांना केवळ परम शक्तीचे अधिष्ठान असते. ती शक्ती नसेल तर प्रत्येक पेशीसह शरीरातल्या कोणत्याही घटकाला काहीच अर्थ उरणार नाही. मग शरीराकडून घडणाऱ्या कर्माची फलाशा देहाधारी स्वने का धरावी? म्हणून भगवान सांगतात की फलाशा मनात ठेवून कर्म करणारा होऊ नकोस. कर्मे न करण्याचाही आग्रह धरू नकोस. कर्म कर म्हणजे फलाशा धर असे होत नाही, आणि फलाशा सोड म्हणजे कर्म सोड असेही होत नाही. असे स्पष्टपणाने भगवंतांनी या श्लोकातून सांगितलेले आहे. जसे उदाहरण पाहूया की मुलाचे तरपणी मुलगा आपला चांगला सांभाळ करेल असा हेतू असू नये. कर्माचा द्वेष करून त्यागही करू नको आणि कर्माची आसक्ती बाळगून रागही करू नको, हेच भगवंत येथे सांगत आहेत. झाडं लाव पण फळांची अपेक्षा करू नकोस. फळे घेऊ नकोस म्हणजे झाडही लावू नकोस असे नाही. फळ खाऊ नकोस असेही नाही. फक्त कर्म आणि फळ यांचा संबंध तुटायला हवा. ही गोष्ट भगवंतांना अपेक्षित आहे. यातच खरे नैष्कर्म्य आहे. कर्म टाकण्यात नैष्कर्म्य नाही. पुरस्कार डोळ्यासमोर ठेवून जर एखाद्या व्यक्तीने पुस्तक लिहिले तर तिच्या पदरी निराशा येण्याची ही शक्यता असते. नैराश्याने माणूस खचून जातो. पुरस्कार मिळेल न मिळेल तरीही मी पुस्तक लिहितो, अशी जेव्हा लेखक किंवा लेखिकेची मनोभूमिका होते तेव्हा नैराश्य येण्याची शक्यताही नसते. जसं की मिक्सरमध्ये आपण चटणी करतो. मिक्सरला आपण चटणी करतो की मसाला वाटतो हा प्रश्न मिक्सरचा नाहीये. मिक्सर हे साधन आहे, त्याला फिरवणारे हात वेगळे आहेत. म्हणून मिक्सरने पसंती नापसंती दर्शवायची नसते. रगडून दिले, बारीक करून दिले, त्याबद्दल मला काय मिळेल हेही त्याने ठरवायचे नसते. याचा अर्थ यंत्रवत जीवन जगावे हे सुद्धा भगवंतांना अभिप्रेत नाहीये. तर समजून उमजून आपले कर्तव्य पार पाडावे असेच भगवंतांना सांगायचे आहे. कर्तव्य, कर्म आणि फळ यामागचं तत्वज्ञानाची समज व्यक्तीच्या विचारात येणे त्यांना अभिप्रेत आहे. सामान्य माणूस कर्म केल्याशिवाय सुटू शकत नाही, तर असामान्य माणूस भगवंताच्या हातातील साधन बनल्यामुळे नाही. दोघांनाही कर्मे करावीच लागतात. तो भगवंताचा कायदा आहे. मानवाच्या मताला तिथे किंमत नाही. सारांश असा झाला की कर्म करण्यापुरताच व्यक्तीचा अधिकार असतो. फळाची आशा न ठेवता कर्मेंद्रियांना कर्म करू द्यायची असतात. यात भौतिक जीवनही सुखावं होऊन ज्ञान मार्गाच्या दिशेने त्याचा पदन्यास सुरू होतो. पुढचा श्लोक पाहूया. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजयः सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. यातली चौथं चरण हे फार महत्वाचं चरण आहे. समत्वम योग उच्यते हे सगळ्यांनी अंडरलाईन अधोरेखित करून ठेवायचे. आणि
याच्यावर जितका करता येईल तितका अभ्यास, आपला गीतेचा पूर्ण अभ्यास होईपर्यंत ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. तर कर्मयोगाचे स्पष्ट लक्षण इथे सांगितलेलं आहे की कर्माची आसक्ती नको आणि कर्मफळाचीही आशा नको, अशी नित्य सत्वस्थ स्थिती भगवंतांनी आणायला सांगितली आहे. समत्वम या शब्दाचा अर्थ नित्य सत्वस्थ स्थिती म्हणजे केवळ सुखदुःख समान मानणे असे नाही, तर कर्माच्या कर्तेपणाचा अहंभावही त्यांनी सोडायला सांगितला आहे. आपल्या शक्तीने आपण कर्म करीत नाही याची जाणीव झाली की त्या कर्मापासून मिळणाऱ्या फलाची तरी मालकी व्यक्तीने आपल्याकडे का घ्यावी, मनाची अशी धारणा झाली की त्याला निर्द्वंद्व स्थिती म्हणतात. 38व्या श्लोकात सुखदुःख मनापासून समान मानून तू कर्म कर असे भगवान सांगतात. ती मनोभूमिका तयार केल्यानंतर ते आता सांगत आहेत की तर कर्मफळ सोड आणि कर्तेपणाही सोड. नित्य सत्वस्थ समत्व निर्द्वंद्व अशा या पायऱ्या आहेत. भगवान एकेका पायरीने निर्द्वंद्व स्थितीच्याही वर जाण्यास सांगत आहेत. कर्माचे फळ आणि कर्माविषयीचा अभिमान हे खरे द्वंद्व आहे असे गीतेने मानले आहे. साऱ्या साऱ्या प्रश्नाचे मूळ इथंच आहे, द्वंद्व. तर कर्म मी करतो म्हणजे नेमका कोण करतो? रक्तात लाखो पेशी असतात, शरीराला पोषक जीवाणू असतात, त्यांनाही स्वत्व असते, ते कर्म करतात म्हणून तर शरीराला अस्तित्व असते. मग कर्म हात करतात की मेंदू? का मेंदूला प्रेरणा देणारी शक्ती कर्म करते? म्हणजे मी कर्म करतो असे म्हटल्यानंतर शरीरांतर्गत लाखो जीवांना आणि यंत्रणेला त्याचे श्रेय द्यावे लागेल. करतो म्हणजे ज्या शरीराला आपण मी समजतो त्यापेक्षा कुठली तरी वेगळी शक्ती ते कार्य करत असते, मग त्याचे श्रेय देहरूपी मीने का घ्यावे? आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एक गलेलठ्ठ शेटजी होते. रोज ते 5 मजले चढून आपल्या घरी यायचे. एक दिवस शेटजी रस्त्यात निवर्तले, मेले, वारले, देवाज्ञा झाली. तेव्हा त्यांना त्यांच्या 5व्या मजल्यावरच्या घरी उचलून आणणे 4 धष्टपुष्ट लोकांनाही अशक्य झाले. 4 जणांना ज्यांचा देह उचलून आणता येणे शक्य नव्हते, त्या शेटजींचा देह जिवंतपणी कोण एवढ्या उंचावर उचलून नेत होता? म्हणजे ती चैतन्यरूप शक्ती हीच खरी कर्ता असते, हे मान्य करावे लागेल. त्यामुळे कर्तेपणाचे सारे श्रेय त्या शक्तीलाच दिले पाहिजे. म्हणूनच कर्तेपणाचा अहंकार सोडून यश अपयशाला समान मानून आणि योगस्थ होऊन कर्म करणे भगवंतांना अपेक्षित आहे. सिद्धी म्हणजे जे मिळाले आणि असिद्धी जे नाही मिळाले यांना तुल्य मानणे, यालाच योग म्हणतात. सारांश असा झाला की कर्म करताना कर्तेपणाचा अहंकार, आसक्ती, फलाशा सोडून विहित कर्मे करायला हवीत. त्यातच व्यक्तीचा विकास असतो. एवढेच नाही तर कर्म करताना ईश्वर प्रसन्न होईल अशी आशाही बाळगता कामा नये. त्याच्यानंतरचा हा पुढचा श्लोक पाहूया. श्लोक 48. हाच पाहतोय आपण. तर कोणत्याही कर्मात, कोणत्याही कर्मफळात, कोणत्याही देश काळ घटना इत्यादी इत्यादी प्राकृत वस्तूविषयी वाचलंय का मी? कोणत्याही कर्मात, कोणत्याही कर्मफलात, कोणत्याही देश काळ घटना परिस्थिती अंतःकरण बहिःकरण इत्यादी प्राकृत वस्तूशी तुझी आसक्ती नसावी, तरच तू निर्लिप्तेने कर्म करू शकतोस. जर तू कर्मफळ इत्यादी कशातही चिकटून राहशील तर निर्लिप्तता कशी राहील आणि निर्लिप्तते वाचून ते कर्म मुक्तिदायक कसे होईल, असे भगवंत अर्जुनाला समजावत आहे. आसक्तीच्या त्यागाचा परिणाम काय होईल? सिद्धी आणि असिद्धीत समता होईल. कर्माचे पूर्ण होणे अथवा न होणे, सांसारिक दृष्टीतून त्याचे फळ अनुकूल होणे अथवा प्रतिकूल होणे, त्या कर्माच्या करण्यामुळे आदर, निरादर, प्रशंसा, निंदा होणे, अंतःकरणाची शुद्धी होणे अथवा न होणे इत्यादी ज्या ज्या सिद्धी असिद्धी आहेत त्यात सम राहावे असे भगवान सांगतात. कर्मयोगाची एवढी समता अर्थात निष्काम भाव असावा की कर्माची पूर्ती हो अथवा न हो, फळाची प्राप्ती हो अथवा न हो, आपली मुक्ती हो अथवा न हो,
मला तर केवळ कर्तव्य कर्म करणे साधकाला असंगतेचा अनुभव आला नसेल, त्याच्यात समता आली नसेल, तरीही त्याचा उद्देश असंग होण्याचा, सम होण्याचाच असावा. जी गोष्ट उद्देशात येते तीच शेवटी सिद्ध होते. म्हणून साधनारूप समतेने अर्थात अंतःकरणाच्या समतेने साध्यरूप समता स्वतः येते. सिद्धी असिद्धीत समता झाल्यावर त्या समतेत निरंतर अटळ राहणे म्हणजेच योगस्थ होणे आहे. जसे एखाद्या कार्याच्या आरंभी आपण गणपतीचे पूजन करतो आणि ते झालं की नंतर मग त्या कार्याला सुरुवात करतो, तसंच हे आहे. समतेत निरंतर स्थित राहूनच करताच योग आहे. समत्वम योग उच्यते, म्हणजे समताच योग आहे. अर्थात समता परमात्म्याचे स्वरूप आहे. ती समता अंतःकरणात निरंतर वास करून राहावयास हवी. मग या श्लोकाचे तात्पर्य असं झालं की स्थूल आणि सूक्ष्म आणि कारण शरीराने होणाऱ्या संपूर्ण क्रियांना केवळ संसारासाठी सेवा रूपाने करणे आहे, आपल्यासाठी नव्हे. असे करण्याने समता प्राप्त होते. समता ही दोन प्रकारची असते, साधनरूप समता आणि साध्यरूप समता. साधनरूप समता अंतःकरणाची असते आणि साध्यरूप समता परमात्मा स्वरूपाची असते. सिद्धी असिद्धी, अनुकूलता प्रतिकूलता इत्यादीत सम राहणे अर्थात अंतःकरणात रागद्वेष नसणे साधन रूप समता आहे. ज्याचे वर्णन गीतेमध्ये पुष्कळदा झाले आहे, त्या साधनरूप समतेत ज्या स्वतःच सिद्ध समतेची प्राप्ती होते ती साध्यरूप समता आहे, ज्याचे वर्णन याच अध्यायाच्या 53व्या श्लोकामध्ये पुन्हा आलेले की तदा योगम वापसेसी. आता पुढच्या श्लोकाकडे बघूया. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धो शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. संपूर्ण कर्मातच समताच श्रेष्ठ आहे. समतेच्या अभावात संपूर्ण जीव कर्म करीत राहून जन्मत मरत आणि दुःख भोगत राहतात. कारण समते वाचून कर्मात उद्धार करण्याची शक्ती नाही. कर्मात समता कुशलता आहे. जर कर्मात समता नसेल तर शरीरात अहंता आणि ममता निर्माण होईल आणि शरीरामध्ये अहंता आणि ममता निर्माण होणे म्हणजे पशुबुद्धी आहे. त्यामुळे समता ही शरीरात निर्माण झाली पाहिजे. जसे प्रकाश आणि अंधकार कधीही समकक्ष होऊ शकत नाही, तसेच बुद्धियोग आणि सकाम कर्म ही कधी एक होऊ शकत नाही. या दोघात रात्र आणि दिवसाप्रमाणे बुद्धियोग परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे आणि सकाम कर्म जन्म मरण देणारा आहे. तू बुद्धीला शरण जा. भगवान सांगतात अर्जुनाला, तू बुद्धीला शरण जा. समतेत निरंतर स्थित होणेच त्याला शरण होणे आहे. समतेमध्ये स्थित होण्यानेच तुला स्वरूपात आपल्या स्थितीचा अनुभव येईल. कर्माच्या फळाची इच्छा ठेवणे फारच निकृष्ट आहे. कर्म, कर्मफळ, कर्मसामुग्री आणि शरीरादी कारणाशी आपला संबंध बनणे आहे. म्हणून भगवंतांनी या श्लोकात सांगितले की मा कर्मफल हेतू, म्हणून कर्माच्या फळाचा हेतू बनण्याचा इथे निषेध केला आहे. कर्म आणि कर्मफळाचा विभाग वेगळा आहे. तसेच या दोन्हीहून रहित असलेले जे नित्य तत्व आहे त्याचा विभाग वेगळा आहे. तो नित्य तत्व कर्मफळाच्या आश्रित व्हावे यासारखी दुसरी निकृष्टता कोणती असू शकेल. तर एकंदर इथे असं आहे की आपल्याला समता आपल्या अंगी बाणवली पाहिजे आणि समतावर बरेचदा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला एक महत्वाची टिप्पणी किंवा मार्किंग काहीतरी करून ठेवायचं. पुढचा श्लोक बघूया. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. समतायुक्त मनुष्य जिवंतपणीच पुण्य पापाचा त्याग करतो. अर्थात त्याला पाप पुण्य लागत नाही, तो त्यापासून रहित होतो. जसे संसारात पुण्य पाप होतच राहतात
पण सर्वव्यापी परमात्म्याला ते पुण्यपाप लागत नाहीत. तसेच जो समतेत निरंतर स्थित राहतो त्याला पुण्यपाप लागत नाहीत. समता एक अशी विद्या आहे तरी संसारापासून संपूर्णपणे निर्लिप्त राहू शकतो. जसे कमळाचे पान पाण्यापासूनच उत्पन्न होते आणि पाण्यामध्येच राहते, परंतु पाण्याशी लिप्त नसते. तसेच समतायुक्त पुरुष संसारात राहिला तरी संसारापासून निर्लिप्त राहतो. पुण्य पाप त्याचा स्पर्श करू शकत नाही, अर्थात तो पुण्य पापापासून असंग राहतो. वास्तविक पाहता स्व चेतन स्वरूप पुण्य पापाहून रहित आहेच. केवळ असत पदार्थ शरीराशी संबंध जोडल्यानेच पुण्यपाप लागते. जर ह्याने असत पदार्थाशी संबंध जोडला नाही तर आकाशाप्रमाणे निर्लिप्त राहील, याला पुण्यपाप लागणार नाही. म्हणून तू योगामध्ये स्थित हो, अर्थात निरंतर समतेमध्ये स्थित राहा. वास्तविक समता तुझे स्वरूप आहे, म्हणून तू नित्य निरंतर समतेतच स्थित राहा. केवळ रागद्वेषामुळे तुला या समतेचा अनुभव होत नाहीये. जर तू नित्य निरंतर समतेत स्थिर नसता तर सुख दुःखाचे ज्ञान तुला कसे झाले असते? कारण हे दोन्ही वेगवेगळे आहेत. जर या दोन्हींचे तुला ज्ञान होते तर ते येत जात असले तरी तू नित्य निरंतर समरूपाने असतोस. या समतेचा तू अनुभव कर. कर्मात योगच कुशलता आहे, अर्थात कर्माच्या सिद्धी असिद्धी आणि त्या कर्माच्या फलप्राप्ती अप्राप्तीमध्ये सम राहणेच कर्माची कुशलता आहे. उत्पत्ती विनाशशील कर्मात योगाशिवाय दुसरी कोणतीच महत्वाची वस्तू नाहीये. याच्यात कर्मात कुशलता हाच योग आहे असं सांगितलेलं आहे. तर असा अर्थ घेणे योग्य आहे का? कर्मात योगच कुशलता आहे असा अर्थ घेणे योग्य आहे. कारण कर्म करीत असताना सुद्धा ज्याचा अंतःकरणात समता असते तो त्या कर्म आणि त्याच्या फळापासून बांधला जाणार नाही. नाशशील कर्मांना करीत असताना सम राहणेच कुशलता आहे. मिळालेले असते आणि असिद्धी जी मिळालेली नसते त्यांना समान मानून कर्मानुष्ठान केले असता प्रथम चित्ताची शुद्धी होते. स्थिर झालेले मन स्थिर होणे प्रथम महत्वाचे. स्थिर झालेले मन म्हणजे चित्त आपले, मन स्थिर होणे प्रथम महत्वाचे आणि स्थिर झालेले मन शुद्ध होणे ही विकासाची पुढची पायरी आहे. सिद्धी आणि असिद्धी या बाबतीत समत्वाची भूमिका आली की मन स्थिर होते. म्हणजे जे मिळाले त्या बाबतीत अहंकार न बाळगणे आणि जे मिळाले नाही त्या बाबतीत विषाद अथवा दुःख न बाळगणे अशी मनाची अभ्यासाने दम श्रवण ध्यान आदीमुळे ही गोष्ट साध्य होते. तेच ज्ञान होय. मी खरा कोण आहे याचे ज्ञानाने युक्त झालेला पुरुष सुकृत व दुष्कृत पुण्य पाप येथेच सोडतो. त्यापासून अलिप्त राहतो. म्हणजे कर्म तर करायचे परंतु अलिप्तताही आणायची. यातच खरे कौशल्य असते. एखाद्या फलंदाजाने म्हणजे बॉलरनी मैदानात उतरण्याचे कर्मच केले नाही तर धावा कशा मिळणार? त्याप्रमाणे कर्माच्या मैदानात उतरल्यानंतर धावारूपी ज्ञानसिद्धी मिळवू शकते. ज्ञानसिद्धीसाठी योगस्थ होऊन कर्म करायला पाहिजे. स्वधर्म रूप कर्मे करीत असतानाही त्या कर्मांनी बद्ध न होणे यात खरे कौशल्य असते. हे कौशल्य या समत्व योगाने साध्य होते. म्हणून समत्व रूप योग हीच कर्मातील कुशलता आहे. समत्वामुळे कर्म बंधायला कारण होत नाही, तर ती ज्ञानाला कारण होतात. समत्व म्हणजे मनाची भावपूर्ण पण तटस्थ धारणा. कर्माचा जेव्हा बंध होतो तेव्हा त्याची फळे फेडण्यासाठी व्यक्ती पुन्हा पुन्हा याच पातळीवर जन्म घेते आणि सुख दुःख भोगत राहते. उन्नत पातळीवरच्या सुखाला ती मुक्ते. कर्म एकच असले तरी कर्त्याच्या बऱ्या वाईट बुद्धीनुसार ते कर्म शुभ अगर अशुभ होत असते. सुरीने पेरूही कापता येतो आणि खूनही करता येतो. खून करणे अगर पेरू कापणे तिचा वापर करणारा कर्ता ठरवित असतो.
म्हणजे प्रत्येक कर्मामागचा हेतू महत्वाचा असतो. साम्य बुद्धी या शब्दाने स्थिर व्यवसायात्मिका बुद्धी आणि वासनात्मक बुद्धी या दोहोंचाही बोध होतो. कर्मे करताना बुद्धी स्थिर, पवित्र, सम व शुद्ध ठेवली पाहिजे. अशा रीतीने सर्व कामे केली म्हणजे व्यवहाराचा लोप होतो. व्यवहाराचा लोप होत नाही, अमुक फळ मिळेल ही आशा नाही, आग्रह नाही, परंतु कृतिशीलता मात्र कायम असणे असा हा योग आहे. गंगा नदी सागराला जाऊन मिळताना मार्गातील भूमी सुपीक करून जाते. ती कधी मागे वळून आपल्या कर्मफळाकडे बघत नाही. त्या कर्माच्या फळाशाही तिला नसते, त्या फळाची आशाही नसते, तरीही तिची कृतिशीलता कायम असते. म्हणून नेहमी गंगेसारखं आपण वाहत जायचं कर्म करताना. सारांश असा आहे की समत्व योगामुळे कोणतेही कर्म बंधाला कारणीभूत होत नाहीत, तर ज्ञानाला कारणीभूत होतात. आशा, आग्रह आणि अपेक्षा रहित योगस्थ होऊन कर्मे करणे यातच खरे कौशल्य आहे. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. बुद्धीने युक्त झालेले ज्ञानी पुरुष कर्मफलाचा त्याग करतात आणि जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन ते दुःख विरहित अशा निरामय मोक्ष पदाला जाऊन पोचतात. बुद्धियुक्त म्हणजे समबुद्धियुक्त हो असे भगवान सांगतात. कीर्ती अपकीर्ती, जय पराजय, सिद्धी असिद्धी इत्यादी परिणाम होऊ देऊ नकोस, तू मनीषी हो असे या श्लोकातून भगवान सांगतात. मनीषी म्हणजे मनाच्या शक्तीवर प्रभुत्व राखणारा, जन्माच्या आणि मरणाच्याही बंधापासून मुक्त होण्यासाठी कर्मफलीन स्थिती प्राप्त करून घ्यायला हवी. त्यासाठी नित्य सत्वस्थता यायला हवी आणि बुद्धियुक्तही व्हायला हवे, म्हणजे बुद्धीशी संलग्नता हवी. जेव्हा जीवनाविषयी कामना सुटते तेव्हा कर्मफलहीनत्व येते. जीवनाप्रमाणेच मरणाचीही कामना सोडून दे असेही भगवंत सांगतात, म्हणजे निर्योग क्षेमवान होणे आणि जीवनाची परावर सोडून देणे. इथे भगवंत सर्व सर्व संग परित्याग करायला सांगत नाहीये. अज्ञान रूपी अंधकाराची झापड दूर होण्यासाठी सर्व संग परित्यागाची आवश्यकता नसते, तर सर्व संग परित्याग म्हणजे सगळं काही उठून माणूस चालू लागला हिमालयात असं न करता, माणूस सर्व संग परित्याग करून तर माणूस दरिद्री बनला, रानावनात गेला म्हणजे त्याला मोक्ष मिळतो असे नाही, आणि संसारात राहूनही श्रीमंतीत राहून त्याला मोक्ष मिळणार नाही असेही नाही. भगवंतांना बाह्य बदल अपेक्षित नसून आंतरिक बदल अपेक्षित आहेत. इष्ट अनिष्ट गोष्टींचे खरे स्वरूप कळण्यासाठी इंद्रिय ताब्यात ठेवावे लागतात. इंद्रिय ताब्यात ठेवून आपल्या वाट्याला येणाऱ्या सुखदुःखांना सामोरे जात त्यांचे सार्थ स्वरूप जाणून घ्यावे लागते. या जाणण्याच्या क्रियेलाच ज्ञान असे म्हणतात. कर्तृत्वाचा आणि भोक्तृत्वाचा मोह सोडला म्हणजे आत्मवान स्थिती प्राप्त होते. वासना आणि अभिमान सोडल्यावर कर्म करण्यातच कौशल्य येते. मग कोणतीही स्थिती निर्लोभीपणे कोणत्याही स्थितीत निर्लोभीपणे राहता येते. अभिमान सोडण्यासाठी कर्मयोग, बुद्धियोग आणि व्यवसायात्मिका बुद्धी आचरावी लागते. त्यामुळे निराभिमान आणि निर्लोभी वृत्ती बाणवली जाईल. जसं की साडीच्या दुकानातला नौकर गिराहिकांना सांगत असतो, माझ्याकडे साड्यांचा पुष्कळ स्टॉक आहे, हा माझ्या दुकानातला माल गॅरंटेड आहे. वास्तविक दुकानात त्याचे असे काहीच नसते. मालक आणि गिराहिक यांच्यामधला तो केवळ दुवा असतो. काही कारणाने त्याला मालकाने हकलून दिले तर त्यावेळी त्याला समजते की त्या दुकानातले माझे असे काहीच नव्हते. हेच ते ज्ञान. दैनंदिन व्यवहारात माणूस माझे माझे करीत असतो. जेव्हा या जगातून हकालपट्टी होते तेव्हा त्याला समजते की या जगात माझे असे काही नव्हतेच. सारांश असा आहे की बुद्धियुक्त होऊन मनावर प्रभुत्व राखता आले पाहिजे. आत्मवान स्थिती आपोआप प्राप्त होते. अशी स्थिती साऱ्या बंधनातून मुक्त राहते. जे समतेने युक्त आहेत तेच वास्तविक बुद्धिमान आहेत. जे मनुष्य अकुशल कर्माशी दोष ठेवित नाहीत आणि कुशल कर्माविषयी आसक्ती ठेवित नाहीत, तो बुद्धिवान म्हणजेच मेधावी आहे.
कर्म तर फळाच्या रूपात परिणत होतच असते. त्याच्या फळाचा त्याग कोणीही करू शकत नाही. जसे शेती करताना एखाद्याने निष्काम भावनाने बीज पेरले तर शेतीत धान्य पेरलेच आहे तर उत्पन्न अवश्य होणार. तसेच जर एखादा निष्काम भावपूर्वक कर्म करतो तर त्याला कर्माचे फळ मिळणारच. पण म्हणून येथे कर्मजन्य फलाविषयी त्याग करण्याचा असा अर्थ आहे की कर्मजन्य फळाची इच्छा, कामना, ममता, वासनेचा त्याग करणे. त्याचा त्याग करण्यात सर्वच समर्थ आहेत. समतायुक्त बुद्धिमान साधक जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात. कारण समतेत स्थित झाल्याने त्यांच्यात राग, द्वेष, कामना, वासना, ममता इत्यादी दोष थोडेही राहत नाही. म्हणून त्यांच्या पुनर्जन्माला कारणच राहत नाही. ते जन्म मरण रूप बंधनापासून कायमचे मुक्त होतात. आमय रोगाला म्हणतात, म्हणजे पदं गच्छन्त नामय हा जो आहे ना, आमय रोगाला म्हणतात. रोग एक विकार असतो ज्याच्यात थोडा सुद्धा कोणताही प्रकारचा विकार नसेल त्याला अनामय अर्थात निर्विकार म्हणतात. समतायुक्त बुद्धिमान लोक अशा निर्विकार पदाला प्राप्त होतात. जरी गीतेत सत्वगुणाला अनामय म्हटले, निर्विकार, तर आपले स्वरूप अथवा परमात्मा तत्वच आहे. कारण ते गुणातीत तत्व आहे जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणालाही जन्म मरणाच्या चक्रात पडावे लागत नाही. परमात्म तत्वाच्या प्राप्तीत कारण असल्याने भगवंतांनी सत्व. तर मग अनामय पदाला प्राप्त होणे म्हणजे काय? तर प्रकृती विकारशील आहे तर तिचे कार्य शरीर संसारही विकारशील आहेत. स्वनिर्विकार असताना सुद्धा जेव्हा हा विकारी शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा तो आपल्यालाही विकारी मानतो. परंतु जेव्हा हा शरीराशी मानलेल्या संबंधाचा त्याग करतो तेव्हा त्याला आपल्या सहज निर्विकार स्वरूपाचा अनुभव होतो. या स्वाभाविक निर्विकारतेचा अनुभव होण्यासाठी येथे अनामय पदाला प्राप्त होणे असे म्हटलेलं आहे. 52वा श्लोक बघूया. तदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. तसेच याच विषयावर 53वा श्लोक आहे, तो पण मी वाचून घेते. श्रुती प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस तदा योगमवाप्स्यसि. म्हणजे काय सांगितलं यामध्ये की ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर येईल त्यावेळी तू ऐकलेल्या आणि ऐकण्यात येणाऱ्या भोगापासून वैराग्याला तू प्राप्त होशील. मोहरूपी चिखल तो आपण पहिल्या अध्यायात त्याचं पुष्कळच वर्णन पाहिलेलं आहे. आता इथे हे सर्वच मोह म्हणजे काय काय ते मोह जो आहे हे सर्वच कलिल अर्थात दलदल आहे, म्हणजे चिखल आहे. या मोहरूपी चिखलात जेव्हा बुद्धी फसते तेव्हा मनुष्य किंकर्तव्य विमूढ होतो. मग त्याला काही सुचत नाही. मोहरूपी चिखलातून बाहेर निघण्याचे 2 उपाय भगवानांनी सांगितलेत, विवेक आणि सेवा. विवेक अत्यंत तीक्ष्ण असेल तर तो असत विषयापासून अरुचा करण्याविषयी मनात आले, दुसऱ्याला सुख पोहोचण्याविषयी अंतःकरणाला चटका लागला तर मग आपल्या सुख आरामाचा त्याग करण्याची शक्ती निर्माण होते. दुसऱ्यांना सुख पोहोचविण्याचा भाव जितका तीव्र असेल तितकाच आपल्या सुखाच्या इच्छेचा त्याग होईल. जसे की शिष्याची गुरुसाठी, पुत्राची आई वडिलांसाठी, नोकराची मालकांविषयी सुख मिळवून देण्याची इच्छा झाली तर त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सहजच सुगमतेने नाहीशी होते. तसेच कर्मयोग्याचा केवळ संसाराची सेवा करण्याचा भाव होतो तेव्हा त्याची आपल्या स्वतःच्या सुखभोगाची इच्छा आपोआप नाहीशी होते. विवेक विचाराद्वारा आपल्या भोगेच्छेला नाहीसे करण्यात थोडे कठीण जाते, कारण की जर विवेक विचार अत्यंत दृढ नसतील तर तो विवेक जोपर्यंत भोग समोर येत नाही तोपर्यंतच काम करतो. जर भोग वेळी बहुतांशी साधक त्यांना पाहून विचलित होतात, परंतु ज्यांच्यात सेवाभाव आहे त्यांच्या समोर उत्तमातील उत्तम भोग जरी ठेवले तरी
त्या भोगांना दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावून देतो. म्हणजे त्याची आपल्याला सुख आरामाची इच्छा सुगमतेने नाहीशी होते. म्हणून भगवंतांनी सांख्य योगापेक्षा कर्मयोगाला श्रेष्ठ, सुगम तसेच शीघ्र सिद्धी देणारा असे म्हटलेले आहे. तसेच लौकिक मोहरूपी चिखलातून बाहेर निघाले तरी नाना प्रकारच्या शास्त्रीय मतभेदाविषयी जो मोह होतो त्यातूनही बाहेर पडण्यासाठी भगवंत या श्लोकात प्रेरणा देत आहेत आपल्याला. अर्जुनाच्या मनात जे हे धर्मसंकट निर्माण झाले आहे की आपल्या गुरुजनांचा, आपल्या कुटुंबांचा नाश करणे योग्य नाही, पण मग त्यात आणि आपला क्षात्र धर्म या युद्ध करणे याचाही त्याग करणे उचित नाही. मग एकीकडून कुटुंबाची रक्षा व्हावी आणि एकीकडून क्षात्र धर्माचे पालन व्हावे. यात जर कुटुंबाची रक्षा करू तर युद्ध होणार नाही आणि युद्ध करू तर कुटुंबाची रक्षा होणार नाही. या दोन्ही गोष्टीविषयी अर्जुनापुढे धर्मसंकट उभे राहिले आहे. त्यामुळे त्याची बुद्धी विचलित होत आहे. म्हणून भगवान शास्त्रीय मतभेदाविषयी बुद्धीला निश्चल आणि परमात्मविषयी बुद्धीला अचल करण्याची प्रेरणा देत आहे. प्रथम तर साधकामध्ये याविषयी संदेह असतो की सांसारिक व्यवहार नीटनेटका करू की परमात्मा प्राप्ती करून घ्यावी. मग त्याचा असा निर्णय होतो की मला तर केवळ संसाराची सेवा करायची आहे आणि संसारापासून काहीही घ्यावयाचे नाही. भोगापासून उपरती होणे सुरू होते, वैराग्य होऊ लागते. असे झाल्यानंतर जेव्हा साधक परमात्म्याकडे वाटचाल करतो तेव्हा त्याच्या पुढे साध्य आणि साधनाविषयी अनेक प्रकारचे शास्त्रीय मतभेद उभे राहतात. असे झाले असता माझे साध्य कोणते आहे आणि कोणत्या याविषयी निर्णय घेणे अत्यंत कठीण होते. परंतु जेव्हा साधक सत्संग करतो तेव्हा तो आपली आवड, श्रद्धा, विश्वास आणि योग्यता याचा निर्णय घेतो. किंवा निर्णय घेण्यास असमर्थ ठरला तर भगवंताला शरण जाऊन आर्त स्वरात प्रार्थना करतो. तेव्हा भगवत कृपेने त्याची बुद्धी निश्चल होते. दुसरी गोष्ट अशी आहे की संपूर्ण शास्त्र, संप्रदाय इत्यादी जीव, संसार आणि परमात्मा या तिन्हीचेही वेगवेगळ्या रूपाने वर्णन केले गेले आहे. या विषयात विचार केला तर जीवाचे स्वरूप कसेही असो, परंतु जीव मी आहे यात सर्व एकमत आहेत. संसाराचे स्वरूप कसेही असो, पण संसार सोडावयाचा आहे आणि परमात्म्याचे स्वरूप कसेही असो, परंतु त्याला प्राप्त करावयाचे आहे याविषयी सर्व एकमत आहे. असा निर्णय घेतल्यावर साधकाची बुद्धी निश्चल होते. मला तर केवळ परमात्म्यालाच प्राप्त करावयाचे आहे असा दृढ निश्चय झाल्यास बुद्धी अचल होते. तेव्हा साधक सुगमतापूर्वक योगाला, परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाला प्राप्त होतो. शास्त्रीय निर्णय घेण्यात अथवा आपल्या कल्याणाविषयी निश्चय करण्यात जितकी उणीव राहते तितकाच उशीर लागतो. परंतु या दोन्ही विषयीची जेव्हा बुद्धी निश्चल आणि अचल होते तेव्हा परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाचा अनुभव येतो. म्हणजे मोहाच्या गढूळ वातावरणातून बुद्धी बाहेर पडल्यावर जे ऐकले असेल ते आणि जे ऐकायचे शिल्लक राहिले असेल ते, या दोहोंचाही तुला कंटाळा येईल. वेदवाक्यांनी गांगरून गेलेली तुझी बुद्धी जेव्हा समाधी वृत्तीत स्थिर होईल तेव्हा व्यवसायात्मिका बुद्धी प्राप्त होण्यासाठी मोहरूपी मळाचे अंतःकरणातून उत्सर्जन व्हायला हवे, तरच खरे ज्ञान प्राप्त होईल. मोहाच्या गढूळ वातावरणातून बुद्धी बाहेर पडली की ती शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाली म्हणजे ती आत्मज्ञानाकडे वळवली जाते. आत्मज्ञान झाल्यावर एक प्रकारची कृतार्थता येते. त्यामुळे आजपर्यंत जी शुष्क तात्विक चर्चा ऐकली आहे किंवा पुढे जे काही ऐकावे लागणार आहे त्याचा कंटाळा येतो. याविषयी वैराग्य निर्माण होते. अशा तऱ्हेने अनेक साध्य साधन संबंध दाखविणाऱ्या श्रवणांनी विक्षिप्त झालेली बुद्धी जेव्हा विखिन्न होते किंवा समाधी वृत्तीत स्थिर होते तेव्हा खरा ज्ञानयोग प्राप्त होतो. सामान्य माणूस जीवनातली दुःखे दूर करण्यासाठी अहोरात्र झटत असतो. समस्या निर्माण झाल्या की त्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. पोथ्या, पुराणे, स्तोत्रे वाचित राहतो. पण अशा उपायांनी कायमची दुःख निवृत्ती कधीच होत नाही. मग बाह्य जगतात दुःखावरचा उपाय शोधत शोधत तो भरकटत जातो आणि त्यातच त्याचा अंत होतो. भगवान स्पष्टपणे सांगतात
की वेदवाक्यातील फलश्रुतीला भुलून अमुक गोष्ट होण्यासाठी अमुक कर्म कर अशा प्रकारच्या खटाटोपात पडल्यामुळे बुद्धी स्थिर होत नाही, ती गांगरून जाते, विचलित होते. कोणत्या कर्माने अधिक सुख लाभेल किंवा कोणते कर्म अधिक हितकारक होईल याविषयी मनात गुंता निर्माण होतो, बुद्धी विक्षिप्त बनते, त्याचा बुद्धीत भेद होतो, तो खऱ्या आनंदाला पारखा होतो. म्हणून सर्वप्रथम या गढूळ वातावरणातून बुद्धीला बाहेर काढायला हवे. बुद्धीला समाधी वृत्तीत वळवले म्हणजे बुद्धी शुद्ध होते, विकल्प शून्य होते, तेव्हाच स्थितप्रज्ञ वृत्ती अंगी बांधली जाते. व्यक्तीला कुणाच्या उपदेशाची आवश्यकता भासत नाही, कर्म केल्याचे पापही लागत नाही. ज्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे असा योग साधला जातो, मग बाह्य शुष्क तात्विक विचाराची आवश्यकताच भासत नाही. किंबहुना अशा गोष्टींचा योगाला कंटाळाच येतो. सारांश असा आहे की अनेक प्रकारच्या तात्विक विचारांनी त्यांनी व्यक्तीची बुद्धी गांगरून जाते. या गढूळ वातावरणातून बुद्धीला बाहेर काढता आले पाहिजे, तेव्हाच बुद्धी समाधी वृत्तीच स्थिर होऊन योग साधला जाईल. एक राहतोय ताई, राहू देत का मग? घेऊन टाका ना, एकच राहिलाय ना, तर घेऊन टाका. हा, घेऊन टाकू का? बर, ठीक आहे. प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तर स्थितप्रज्ञ हा विषय सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न आपल्याला येतो. या स्थितप्रज्ञ का भाषा ही हा श्लोकामध्ये स्थिरबुद्धी पुरुषाची लक्षणे सांगितलेली आणि विचारलेली आहेत. पहिल्या ह्याच्यात अर्जुन उवाच, अर्जुन आणि त्याची पुढे विस्तारपूर्वक आपल्याला उत्तर मिळत राहतात. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्यामुळे स्थितप्रज्ञ का भाषा अर्जुन विचारताय. तर या ठिकाणी स्थितप्रज्ञाविषयी जे प्रश्न केलेले आहेत की स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणे कोणती, स्थिरबुद्धी असणारा मनुष्य कसा चालतो, कसा बोलतो, कसा बसतो, या सर्वांची इथे उत्तर एकानंतर एक आपल्याला मिळत असते. तर हे जे प्रश्न केले या प्रश्नाच्या पूर्वी अर्जुनाच्या मनात कर्म आणि बुद्धी याविषयी शंका निर्माण झाली. परंतु भगवंतांनी त्यांना म्हटलं की बुद्धी हे तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल आणि किंकर्तव्य विमूढता नाहीशी होईल, तर तू योगाला प्राप्त होशील. हे ऐकून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली की मी योगाला जर प्राप्त होईल तर मी स्थितप्रज्ञ होईल, तर माझ्यात कोणती लक्षणे असतील, म्हणजे काय झाल्यावर मी स्थितप्रज्ञ झालो आहे हे आपण समजावं, म्हणून असे शंका वाले प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारलेले आहेत. तर प्रथम असं विचारलं की आपल्या व्यक्तिगत शंकेविषयी प्रथम विचारले आणि कर्म तथा बुद्धीच्या विषयात अर्थात सिद्धांताच्या विषयात जी दुसरी शंका होती त्याला अर्जुनाने स्थितप्रज्ञाच्या लक्षणाने वर्णन झाल्यावर विचारले. तर इथे या श्लोकात अर्जुन विचारतो समाधीस्थ स्थितप्रज्ञ नेमके कोणाला म्हणायचे, स्थितप्रज्ञाचे बोलणे, बसणे, चालणे कशा प्रकारचे असते, त्याचा व्यवहार कसा असतो ते मला सांगा. अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवान वरील श्लोकाद्वारे उत्तर देत आहेत. ज्याने आपल्या वासना व्यापक बनवलेल्या असतात, आपल्या कामना एकाग्र करून, सूक्ष्म करून आणि विशुद्ध करून कमी केलेल्या असतात, अशा व्यक्ती आत्मानंदात तल्लीन होते. अशा व्यक्तींची वृत्ती स्थितप्रज्ञ बनते. त्या व्यक्तीला मिळणारा आनंद भौतिक जगतात कोणत्याही उपायांनी अथवा माध्यमांमधून मिळू शकत नाही. प्रेमाची व्याख्या करता येते, पण प्रत्यक्ष प्रेमाचा अनुभव शब्दात सांगता येत नाही. आत्मानंदाची व्याख्या करता येत नाही. स्थितप्रज्ञ बनण्यासाठी आधी इंद्रियावर ताबा मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी निरीच्छ वृत्ती अंगी बांधली पाहिजे. बाह्य पदार्थाविषयी त्याला कोणत्याही प्रकारची आसक्ती राहिलेली नसावी. या संदर्भात शंकराचार्य वगैरेंनी पण खूप भाष्य केलेलं आहे. तर खरा अविनाशी आनंद मिळवण्यासाठी वासना, कामना कमी करण्याचा अभ्यास साधायला हवा. वस्तूला छोटे बनवून आपण तिचा मालक बनायला हवे, गुलाम नव्हे. अभ्यासी बांधली जाते. स्थितप्रज्ञ व्यक्ती आत्मानंदात संतुष्ट होते. सत्य काय आहे हे तिने जाणलेले असते. तर आपण आज इथे थांबूया. हो.
ते आपण हम्म. स्थितप्रज्ञ काय आहे नेमकं, आणि स्थितप्रज्ञाची कशी व्याख्या आहे, काय काय हो, लक्षणं असतात, ते सगळं बघणार आहोत. खूप महत्वाचं हे आहे. पुढे प्रत्येक प्रश्न म्हणजे खूप प्रत्येक खूप परीक्षेला तो प्रश्न येतोच. आणि आपल्याला येतोच सुद्धा येतो. खूप हा. महत्वाचं आहे खरं सांगायचं तर. आपल्याला स्थितप्रज्ञ हो, बनायचं आहे, पण ते बनायचंय, शक्य त्याच्या नाहीये. पायऱ्या सांगितल्या आहेत. हा. ते शक्य नाहीये. शक्य नाहीये. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आज कोणी वाचणार आहे का? पुढे द्या मग हो. तुम्ही. नीताताई आहेत ना वाशिंबेकर? हो, वाचा. चालेल, म्यूट होते मी. ताई आज म्हणजे हे वाचायचं का अर्थ? हा, तुम्ही काढलात का ह्या सगळ्या श्लोकांचा? काढले, पण आज मी जरा थोडी घरात कामात होते, हो तर का? आज बर. जमणार नाही. बर. अजून कोणी आहे का मग? हे मला वाटलं हे वाचायचंय, हे श्लोक वाचायचे आणि अर्थ वाचायचा, त्याच्यासाठी मी नाव दिलं. अच्छा 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 अच्छा. अं, श्लोक आणि अर्थ मग पुढे देते तुम्हाला, ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये, ठीक आहे. हो चालेल, फक्त हा. किती नंबरचे वगैरे म्हणजे थोडंसं आधी हो तयार हो, करून आधी ठेवेन. सांगितलं जाईल. कुठले ते आधी वैजयंती ते ताई आज आहेत, नाही तर मी सांगेन. सॉरी ताई, लईच खूपच नाही, कामात होते. हरकत नाही. मग अजून या कोणी आहे का श्लोकाचं मी वाचणार आजचे? पुढे पुढे वाचू का या श्लोकाचं विश्लेषण? आहे का तुमच्याकडे? नाही तर कोणी असेल तर बघूयात ना एकदा, हो. हो, विचार. बघा ना, बघा. हा, अगदी बघा, नसेल ते तर मी हँड आहे. रेज करा कोणी असेल तर. आज आज कोणी दिलेलं नाही नाव. अपर्णाताई, खूप दिवस झाले तुमच्याकडून ऐकलं नाहीये काहीतरी. अपर्णा झांबरेताई नाहीयेत का? हॅलो. हा, बोला ताई, वैजयंतीताई बोला. मृणालनी अगदी सविस्तर आणि छान वाचन केलेलं आहे. हो मी हो. आताच बहिणीला म्हटलं 3 वर्ष झाले वाचन करतो, पण बुद्धीचे प्रकार, व्यवसायात्मिका वगैरे आज शांतपणे हम्म. ऐकलं तेव्हा मला कळलं. 3रं वर्ष आहे. हेच महिने ठरलेले असतात तरी आपण दरवर्षी ऐकतो आणि विसरतो, पण आज जरा मी आता निवांत बसलीये म्हणून मी खरंच याच्याने ऐकलं, म्हणजे मी अभ्यासाच्या दृष्टीने ऐकलं. तेव्हा बरोबर. मला हे हम्म. तिन्ही, मृणालनी पण शांत आणि छान व्यवस्थित समजावून सांगितलं, त्याच्यामुळे अगदी चांगलं हम्म. समजलं आज. नाही, तुमच्या इतकं चांगलं वाचता येत नाही मला, पण तरी मी प्रयत्न करते आता हळूहळू. नाही नाही, नाही नाही, छान वाचलं. मला समजलं ना, पण समजलं हे महत्वाचं आहे. ऍक्च्युली हा छान, विषय चांगलं आहे. थोडासा आहे ना, हो, मुळात किचकट आहे. किचकट आहे, हा, विस्तृत आहे खूपच. विस्तृत आहे तिकडे त्याच्यामुळे. घड्याळाकडे पाहायला सुद्धा मला झालं नाही आज. बरोबर. अगदी की डोक्यावरूनच जातो. डोक्यावरून जातो, झोप येते, कंटाळा येतो, नंतर करू, हो. नंतर करू, असं करतो आपण. नाही, त्याच्यासाठी एक उपाय आहे की रोजच हा. आपल्याला वाचायचंय, या दृष्टीने आपण ते अंडरलाईन करायला घ्यायचं, म्हणजे आपण रोज नीट बारकाईने वाचतो. अगदी. हो, झोप येत नाही, त्याच्या काही होत नाही. ह्या वाचनाच्या पाठीमागचा उद्देशच तो आहे ताई, की हा, घरी बिलकुल झोप आपण आली नाही पाहिजे. एकट्याने वाचू ताई शकत नाही. ताई खरंय, वाचू का खरंय. मग मी? माझं काम थोडंसं थांबवते आणि वाचून घेते. हो, चालेल ना, चालेल. किती नंबरचे? आज आज जे झालेत ना आज तेवढे, तुम्ही 45 पासून विश्लेषण जर 55 लिहिलं असेल तर. 45 हा, पासून शेवटपर्यंत? नाही नाही, 55. 55. 55 पर्यंत. 55. मग मी वाचते. थांबते विश्लेषण थोडंसं. लिहिलं का तुम्ही? म्हणजे त्याचे अर्थ ना, ते हा हा आपल्या हा. भाषेमध्ये. हो हो, हा हा, आहे राहील ठीक आहे. माझ्याकडं. कसं मिनिट. आहे आपल्याकडे 10 मिनिटं, मग 10 मिनिटामध्ये. हा हा, तेवढंच हो. थोडंच आहे तेवढं. आज कोणाचे मेसेज नाही आहेत. आणि मी एक समजून काय बसते की पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला श्लोक वाचायचे आहेत, अशा डोक्यात. अच्छा, पुढे आता पुढच्या आठवड्यात देते. उद्या. हो, तसं काही हा. नाही, अगदी जेव्हा हो. 45 पासून. हा. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्धत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे सत्व रज तम या त्रिगुणांचे
वेद प्रतिपादन करतात. परंतु अर्जुना, तू मात्र या त्रिगुणांच्या पलीकडे पहा. कारण वेदकर्त्या व्यासांनी मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपले आचरण कसे असावे हे वेदांमार्फत सांगितले आहे. इतर पशु, प्राणी आणि मनुष्य यात खूप मोठा फरक आहे. तो म्हणजे बुद्धीचा नाही, तर इतर योनींमध्ये जन्म, अन्न खाणे. बुद्धी इतर मनुष्य यात खूप फरक आहे, तो म्हणजे बुद्धीचा. नाहीतर इतर योनींमध्ये जन्म, अन्न खाणे, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, घरटे बांधणे, मुलांना जन्म देणे, या गोष्टी तर घडतच असतात. परंतु मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून जगाचा निर्माता जो परम ईश्वर आहे त्याच्या प्रती कृतज्ञ राहून त्याच्या शोधामध्ये आपले जीवन खर्च केले पाहिजे. परंतु वेद सर्व प्राप्तीचे प्रलोभन दाखवून यज्ञ इत्यादी कर्मकांडांचे महत्व सांगतात. अशा या वेदभागांचे आश्रयस्थान म्हणजे रजोगुण व तमोगुण आहे. त्यामुळे मनुष्य सुख आणि दुःख भोगण्यास कारणीभूत होतो. म्हणून अर्जुना, तुला सांगतो, तू या त्रिगुणांपासून मुक्त हो. मी माझे असे न म्हणता अंतःकरणामधल्या आत्मसुखाला म्हणजे मज श्रीकृष्ण परमात्म्याला क्षण मात्र सुद्धा विसरू नकोस. वेदांनी सांगितलेले धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश यथावकाश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हाच आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती हा वेदांचा अभ्यास करण्यासाठी सक्षम नाही व त्यामधील वेद, याग, धार्मिक विधी करणे हे सुद्धा सहज शक्य नाही. त्यामुळे यावानर्थ उदपाने म्हणजे पाण्याचा कितीही मोठा साठा असला तरी आपण ते सगळे पाणी पिण्यासाठी वापरत नाही. त्यातल्या 2 ओंजळी सुद्धा आपली तहान भागवण्यासाठी पुरतात. अगदी त्याचप्रमाणे वेदांनी विविध प्रकारांनी विविध गोष्टी सांगितल्या आहेत, तरी आपण मात्र आपल्या गरजेपुरते हितकारक जेवढे असेल तेवढेच घ्यावे. जसे की आपल्याला सर्व बाजूंचे रस्ते स्पष्टपणे दिसू लागतात, परंतु आपण मात्र जो मार्ग काट्याकुट्यांनी मुक्त आहे, जेथे चोरांची भीती नाही, जिथे खाचखळगे नाही, असा व्यवस्थित चांगलाच मार्ग आपण निवडतो व आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचतो. त्याच प्रमाणे सांगितले आहे, याचा अभ्यास करून त्यातील शाश्वत आणि इष्ट तेवढेच स्वीकारतात. अर्जुना, आता तुला नेमून दिलेली कर्मे कर. त्या कर्मावर तुझा कोणत्याही प्रकारे अधिकार असणार नाही. त्यामुळे त्याच्या फळाच्या बद्दल सुद्धा तू विचार न करावास. तसे पाहता कर्माचा विचार करताना 3 प्रकारची कर्मे समोर येतात: नित्य कर्मे, नैमित्तिक कर्मे, सकाम कर्मे आणि शास्त्रानुसार कर्तव्य म्हणून फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म. हे सर्व सत्वगुणयुक्त सत्कर्म असते. भगवंतांना या ठिकाणी दुष्टबुद्धीचा पर्यायाने अधर्माचा नाशच करायचा होता. त्यामुळे ते अर्जुनाला म्हणत आहेत की तू तुझे कर्म कर, त्याच्या परिणामांची किंवा फळांची चिंता तू करू नकोस. तुला युद्ध करायचं नाही वगैरे जे काय बडबडतोयस ना, ते काहीही तू बडबड करू नकोस. तुला जे आता तुझ्यासाठी जे कर्म तुझ्या समोर उभा आहे ते तू कर. बाकीचं ह्याचे मला पाप लागल आणि ते जवळचे मरतील वगैरे ह्या गोष्टींचा तुला काही विचार करायची गरज नाही. स्थिर मनाने कोणत्याही यश किंवा अपयशाची पर्वा न करता कर्म करणे म्हणजे योग. अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि युद्ध करणे हा त्याचा धर्म आहे. आणि विष्णू पुराण या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपल्या धर्माचे योग्य पद्धतीने पालन करणे म्हणजेच भगवंतांना, श्री विष्णूंना संतुष्ट करणे आणि योग साधणे. तसे तर प्रत्येक जीवसृष्टीतील जीव हा स्वतःची संतुष्टी, तृप्ती करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु मानवी जीवनात मनुष्याने भगवंतांची संतुष्टी केली पाहिजे. वर्णाश्रम धर्माचे जो भगवंतांना प्रिय होतो. म्हणून नेहमी सदाचाराची कास धरावी, कुकर्माची संगती न घडावी असं म्हणतात. भगवान म्हणतात, हे धनंजया म्हणजे धनावर विजय मिळवलेला. त्याला त्या वेळी जेवढे धन पाहिजे आहे किंवा तेवढे धन त्याला प्राप्त होत असे असा
सर्वच बाबतीत परिपूर्ण असलेला अर्जुन इथे युद्धाच्या वेळी मात्र आपल्या आप्तस्वकीयांना समोर युद्धासाठी उभे राहिलेले पाहून गर्भगळित झाला आहे. म्हणून हे धनंजया, तू कर्म कर, त्याच्या फळाची अपेक्षा मात्र करू नकोस, कारण कर्मफळाची इच्छा करणारे कृपणच आहे. फलाशेने ते कर्मबंधनात अधिकाधिक गुंतत जातात आणि पुन्हा अडकत जातात. सुदैवाने म्हणजेच नशिबाने किंवा कठोर परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा, मग ती धनसंपत्ती असो किंवा इतर कुठली जैविक संपत्ती असो, गाई गुरं जे काही मिळवलेले आहे, त्यांचा विनियोग कसा करावा याचं ज्ञान त्यांच्याकडे नसतं. स्वतःच्या चांगल्या गरजा भागवून सत्पात्री असहाय्य असलेल्यांना उपयोगी येईल अशा पद्धतीने संपत्तीचा विनियोग करणे म्हणजे माझीच श्री कृष्ण परमात्म्याची प्राप्ती करून घेणे असं आहे. केलेले कोणतेही कर्म मला स्मरून कर, मला अर्पण कर, ते वाईट असणार नाही एवढीच फक्त तू काळजी घे, आणि असं केलेलं प्रत्येक कर्म मला प्राप्त होईल. तुला सांगतो अर्जुना, याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेत रममाण होऊन ऋषी मुनी भक्तगण कर्मफलातून मुक्त होतात, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि भगवत धामाची प्राप्ती करतात. अरे भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आहे. मनुष्य माझं माझं करतो, हेवे दावे करतो, इंद्रिय फाट खाणे आजारांना आमंत्रण देते, तर वाईट विकृत बोलणे भांडणांना, अशा अनेक विकृतींच्या कारणाने सातत्याने संकटांची मालिका चालू राहते. मी सर्व काही बदलू शकतो या अहंकाराने आणखीन त्यात जास्तच गुरफटला जातो. तसेच जंगलात झाडे झुडपे यांचेही जीवन कष्टमयच असते. गरजेपुरता पाऊस पडला तर ठीक, नाहीतर पाण्याअभावी ती झाडही सुकून जातात. वणवा लागण्याची भीती असते. आसपासची छोटी मोठी झाडे मोठी झाडं छोट्या झाडांचं पोषण होऊन देत नाहीत. म्हणजे हा नियम असा नाही की मीच एक मानव जातीमध्ये जन्माला आलोय, मलाच किती त्रास आहे बाबा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला ह्या सगळ्या संघर्षातून पुढे जावं लागतंय. अतिवृष्टी झाली तर झाडं ती कुजून जाण्याची शक्यता आहे. जमिनीमध्ये बेळामध्ये राहणारे जीव असतात, त्यांनाही कुठेतरी पळून जावं लागतं, त्यांना आसरा शोधावा लागतं. नाही तर म्हणजे हे सृष्टीमध्ये सगळीकडे चक्र आहे. आपण माणसंच म्हणत बसतो मला काय त्रास आहे सांगू तुम्हाला, माझ्यासारखं कुणी भोगलं नसेल. हे आपलंच फक्त, हे इतर कुठलेही पशु प्राणी समुद्रातले मासे हे कुणीही असं सांगत नाही की माझ्यासारखा त्रास कुणी काढला असेल. पशु पक्षी प्राणी जंगलात एकाच ठिकाणी राहतात, परंतु सर्वांना एकमेकांपासून भय आहे. कधी कोण कुणाचा घास बनेल याचा भरोसा नसतो. प्रत्येक क्षण सावधानतेचा असतो. समुद्रातील, पाण्यातील, नदीतील जीव हेही यापेक्षा काही निराळे नाहीत. मोठा मासा हा छोट्या माशाला गिळतो. वरून आकाशातून कोणता पक्षी कधी झडप घालेल याची शाश्वता नसते. इतर जीवांना यांची जाणीव नसते. परंतु परमेश्वराने निर्माण केलेल्या या जगात कुठेही राहणे सहज सोपे नाही. क्षणोक्षणी आव्हाने आहेत. माणसाला वाटतं माझं जीवन समस्यांनी ग्रस्त आहे आणि बाकीचे सर्वजण सुखी आहेत. पण खरं तर माणूस हाच त्याच्या विकसित मेंदूमुळे सर्वात सुखी आहे, आणि तो तसा बनवण्यामागे भगवंतांचा हेतू निश्चितच काहीतरी निराळा आहे. माणसाने बुद्धीचा वापर करून केलेल्या प्रत्येक कर्माचा भगवंत साक्षीदार आहे, हे स्मरण ठेवावे. कारण या सृष्टीचा निर्माता तो भगवंत आहे. त्याच्या प्रती कृतज्ञता असणे किंवा ठेवणे हे स्वाभाविक आहे. असे केल्याने आपण पुन्हा हा 184चा फेरा फिरत न बसता त्या भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. म्हणून अर्जुना, तू हे कर, भगवंतांच्या वर विश्वास ठेवून तू हे कर. आणि तुला सांगू का, तुझी बुद्धी न्याला पार करेल ना, म्हणजे आता तुला या सर्वांबद्दल जे ममत्व वाटत आहे ना, त्याबद्दल तुला काही वाटणार नाही, आणि अत्यंत शुद्ध असे आत्मज्ञान तुझ्या ठायी प्रकटेल आणि मन निरीच्छ होईल. वेदांनी सांगितलेल्या मनुष्य प्राण्याच्या आचरणाचे वर्णन ऐकून तू प्रभावित झाला आहेस. परंतु जेव्हा तुझ्या बुद्धीला आत्मसाक्षात्कार होईल,
मी श्रीकृष्ण परमात्मा आहे हे कळेल आणि दिव्यत्वाची प्रचिती तुला प्राप्त होईल. अर्जुन म्हणाला, देवा, मला हे जाणून घ्यायचे होते, पण आपण म्हणता त्याप्रमाणे हा स्थितप्रज्ञ कसा असतो, त्याची लक्षणं कोणती, म्हणजे तो बोलतो कसा, चालतो कसा, राहतो कसा, याची काही वेगळी लक्षणे असतात का, याबद्दल मला कृपा करून सांगतात. आणि भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच, प्रजहाति यदा कामान सर्वान् मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, इंद्रियांच्या तृप्तीच्या मागे बुद्धी लागल्याने आत्मसुख प्राप्तीच्या मार्गात अडथळा येतो. परंतु जो नित्य तृप्त असतो त्याचे मन इंद्रियांच्या विकारांच्या मागे भटकत नाही. अंतःकरणात सतत परमात्माच भरलेला असतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे. धन्यवाद. 55 पर्यंत झाले. हो. छान सांगितलं. अजून कोणाला काही बोलायचं? जमते ना मला, मी मनाने आपलं काय काय केले बसून. खूप छान सांगता. अजून किती जमायचंय. खूप छान सांगितलं ताई. हो. मी एकटीच मनानेच आपलं काय काय करत असते. ती ओढ आहे भगवंतांची, पण सगळ्यांना ते भावलं पाहिजे. ते असं मला वाटतं की आपण काय करतोय. नाही नाही नाही. छान करता उलट. आराम आणि करा. जे तुमच्या मनातून येतं तेच खरं आहे. लिहिलं पण खूप छान आणि वाचलं पण खूप छान है ना. बरोबर. वाचनाची सुद्धा किती शैली होती, खूप सुंदर वाटत होतं छान, वाचता. खरंच आहे, खरंच आहे. तुमच्याकडनं शिकतोय की कसं करायचं. आम्हाला तर काहीच अनुभव नाहीये, त्यामुळे आता हे ऐकून ऐकून थोडंफार प्रयत्न करता येईल. अगदी. हो ना, प्रथम असल्यावर तसंच होणार आहे, ऐकून ऐकूनच. म्हणजे ध्यासच, जरी असं आपण स्वयंपाक करतोय, काहीतरी घरातली कामं करतोय काय, पण ते डोक्यात तो किडा फिरत असतो की आता ह्याचं काय करावं, ह्याच्याबद्दल हा श्लोक वाचला, याच्याबद्दल काय प्रिपरेशन करावं, असं डोक्यात घेत घेत मग ज्ञानेश्वरी आहे. आता आता हे साधक संजीवनी आणि त्यात अजून मिळालं, बरोबर. त्याच्यामुळे आता तुम्ही आणखीन स्वतः छान लिहिलं का सर्व हे वाचलेलं? तुम्ही स्वतः लिहिलं का? हा, हो स्वतः हो, मी लिहिते. स्वतः लिहिलं आणि 3-3, 4-4 वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहितीये. आता हा. तिसरं हे लिहिलेलं आहे. असं प्रत्येक वेळी, आणि त्या मागच्या प्रथमाच्या परीक्षेला इतका उपयोग झाला. पहिले ते 3 अध्यायांचे अर्थ विचारले होते, काही डोकं चालवायला लागलं नाही. असं ते लिहिलेलं घेतलं की पूर्ण केलं, ते लिहून टाकलं त्याच्यामध्ये. ही खूप महत्वाचं आहे बरं का ताई. छान. म्हणजे तुम्ही सगळ्यांना हा सांगितलं उपयोग की हे होतोय काहीतरी केलं पाहिजे ना असं. हा, म्हणजे करून ठेवलं तर असं, ह्या उत्तराखंड वगैरे काही माहिती नव्हतं, पण ते उपयोगी आलं. असं म्हणजे ते भगवंत काही वाया जाऊ देत नाही, काही केलेलं ते बरोबर आपलं कारणी लावतात बरोबर बरोबर कुठेतरी. ते बरोबर. फक्त हेतू आपला चांगला असणार. तुमच्या व्यस्त कामातून तुम्ही ते वाचलं आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं. खूप धन्यवाद ताई. ताई, परीक्षेच्या वेळेस हे वाचायला हवं यांनी लिहिलेलं, म्हणजे हो, सर्वांनी नक्की थोडं नक्की हे नक्की होतं त्यांना ना. सांगूयात आपण. चालेल. ते प्रश्नाचे उत्तर म्हणजे आपली आयडिया आणि त्यांची थोडं मिळून छान लिहिता येईल है ना. बरोबर. ते छान. असंही आपण करू शकतो. आता हे जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाठवल्यात ना, हम्म. प्रत्येकीने आपापल्या भाषेत एक 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 प्रश्न घेऊन तो आपण वाचत जाऊ. तसं त्याचा हो, सिक्वेन्स ते पण आपण करतो ते. अध्यायाप्रमाणे. हा, ते पण आपण